राज्यावर एल निनोचं संकट गडद होताना दिसतंय। राज्यात यंदा सरासरीपेक्षा केवळ 88% पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात एल निनोचा प्रभाव अधिक तीव्र राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। उत्तर महाराष्ट्रातील काही भागांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार प्रशासनाने आता नियोजनाची तयारी सुरू केली असून पाणी टंचाईच्या आणि शेती संदर्भातल्या उपाययोजना राबवल्या जाणार आहेत। लॉंग टर्म ॲव्हरेज आहे पावसाचं ते 88% असेल असा अंदाज त्यांनी वर्तवलाय। पण हे 88% असलं तरी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीचं ते असेल आणि विशेषतः पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग यामध्ये त्याची तीव्रता अधिक जास्त असण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीनं आजच्या खरीप हंगामाच्या बैठकीमध्ये आपल्याला हवामानाच्या अंदाजाच्या अनुसार प्लॅनिंग कसं करता येईल हा प्रयत्न आपण केलाय। खरीप पूर्व आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांची काही विधानही अत्यंत महत्त्वाची आहेत। सरकार काय करतं याचा आढावा घेण्यात आलाय। या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत ज्येष्ठ कृषी पत्रकार विजय गायकवाड जोडले जात आहेत। सर, स्वागत आपलं पुढारी न्यूजमध्ये। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, सरकारनं सांगितलं आहे की पाऊस कमी पडणार आहे, पण अगोदरच सुरू असलेला महागाईचा फटका आणि त्यात आता पावसाचं असलेलं संकट, या सगळ्यात महाराष्ट्रातला बळीराजा सापडणार आहे। नेमकी परिस्थिती कशी असणार आहे? निश्चितपणे मुख्यमंत्र्यांनी जे काही सांगितलं त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाहीये। संकट हे केवळ पावसाचं नाही, तर संकट हे तिहेरी संकट आहे, हे मी यापूर्वीही सांगितलेलं आहे। आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू, पण ही सगळ्यात मोठी बातमी आहे की राज्यात सरासरीपेक्षा 88% पावसाचंच प्रमाण राहणार आहे। पश्चिम विदर्भ, मराठवाड्यात एल निनोचा प्रभाव हा तीव्र असणार आहे। पुन्हा एकदा मी सरांकडे जातोय। सर, तुमचं बोलणं कंटिन्यू करा। निश्चितपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी काही आज खरीप आढाव्याच्या निमित्ताने जी माहिती दिली आहे ती शतशः खरी आहे। हवामान विभागाचा अंदाज हा कमी आहे आणि एकंदरीतच दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे नियोजन करावं लागेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, त्यात काही चुकीचं नाही। परंतु या संदर्भात 40 दिवसापूर्वी मी एक संकटाचं सुतोवाच केलं होतं की संकट हे एका बाजूचं फक्त पावसाचं नाही, तर संकट हे तिहेरी आहे। जगामध्ये ज्या पद्धतीचं हे युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचा फटका मोठ्या प्रमाणात शेतीला बसलाय। खतांची समस्या ही गंभीर होत चाललेली आहे दिवसेंदिवस, आणि ती साधारणपणे ज्यावेळेस पेरण्या होतील जून महिन्यामध्ये त्यावेळेस ती अतिशय बिकट झाली असणार आहे, हे तितकंच खरं आहे। अमेरिकेच्या संदर्भात जे काही व्यापार धोरण स्वीकारलेलं आहे केंद्र सरकारने, त्याचा देखील मोठा फटका इनपुट म्हणजेच जे काही निविष्ठा आहेत त्यांच्या किमतीवरती झालेला आहे आणि तिन्ही बाजूने शेतकरी संकटात आलेला आहे असं एकंदरीत चित्र आता दिसतंय। आणि आज खरीपाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी जो काही आढावा घेतला त्यातून कितपत शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, कारण की हे फक्त काही राज्य सरकारच्या हातातला विषय नाहीये, यामध्ये केंद्राला मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करावा लागणार आहे। मोठ्या प्रमाणात केंद्राकडून मदत महाराष्ट्राला अपेक्षित आहे। त्याचबरोबर जागतिक पातळीवर जे काही म्हणजे दोलायमान परिस्थिती निर्माण झाली आहे ती देखील कशी निवळेल याची देखील वाट शेतकऱ्याला सारखी करावी लागणार आहे। आता जे काही नियोजन खरीपाचं होत आहे तर आणि शेतकऱ्याची ग्राउंडची जी रिअलिटी आहे ती निश्चितपणे फार गंभीर आहे, कारण की पेट्रोल डिझेल पासून तर अतिशय जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा देखील निर्माण झाला तर शेती कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण राहणार आहे। एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं असा होतो की आजच्या या सगळ्या खरीप आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जो रेफरन्स दिला तो 2015चा होता। एकीकडे असणाऱ्या तिहेरी संकटाचा विचार करताना 2015मध्ये अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती। त्या सगळ्या संकटाचा पूर्वानुभव लक्षात घेता सरकारनं प्राथमिक स्तरावर थेट बळीराजासाठी ग्राउंडसाठी काय करण्याची गरज आहे? निश्चितपणे म्हणजे ही परिस्थिती एक्स्ट्रा ऑर्डिनरी अशी आहे असं म्हटलं तरी चालेल। 2015शी कदाचित त्याची थोडीफार तुलना करता येईल, परंतु संकट हे त्यापेक्षा गंभीर आहे, मी स्पष्टपणे सांगतो। कारण की संपूर्णपणे भारताची शेती आता चीन सारख्या परदेशी देशावरती अवलंबून आहे असं चित्र आहे। चीनने जर निविष्ठांचा पुरवठा जर थांबवला, उद्या खतांचा, त्याच्यानंतर कीटकनाशकांचा, तसेच ऍग्रिकल्चर इम्प्लिमेंट्स म्हणजे अवजार, या संदर्भात जर दोलायमान परिस्थिती जर झाली तर भारताची शेती थांबू शकते असं एकंदरीत चित्र आहे।
आपण एका बाजूला आत्मनिर्भर भारत होण्याच्या गोष्टी करतो, पण दुसऱ्या बाजूला निर्यातीच्या माध्यमातून आपली जी काही निविष्ठा आहे त्या पूर्ण करण्याकडे मोठ्या प्रमाणात कल दिसून आलेला आहे मागील काळात. त्याचा थेट फटका हा शेतीला बसला आहे आणि आपलं उत्पादन क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणात या सगळ्या जागतिक परिस्थितीमुळे प्रभावित झालं आहे. ज्या उपाययोजना राज्याने आणि केंद्राने एकत्रित करणं गरजेचं होतं त्या आजपर्यंत झालेल्या दिसत नाहीये. त्यामुळेच जर आज जरी खरीपाची बैठक जरी झाली असेल तर त्याच्यामध्ये साधारणपणे मी गेले अनेक 20 वर्ष पाहतोय खरीपाची बैठक ही होत असते. कृषी मंत्री येतात, सहकार मंत्री येतात, किती शेतकऱ्याला वित्त पुरवठा होणार हे ठरवतात. कृषी मंत्री हे साधारणतः खरीपामध्ये किती क्षेत्र असेल, रबीमध्ये किती क्षेत्र असेल याची माहिती देतात. मुख्यमंत्री तिथे असतात, काही धोरणात्मक गोष्टी करतात आणि कृषी विभागाला सांगतात की या संदर्भात काटेकोर असं नियोजन केलं पाहिजे, बळीराजाला कुठल्याही पद्धतीची अडचण झाली नाही पाहिजे. परंतु प्रत्यक्षात ग्राउंडवर काय परिस्थिती आहे याचा मागमूस हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की नेहमी संकट कायम राहतं, पण त्या संकटात नेहमी संवाद महत्वाचा असतो. आपण सरकारच्या पातळीवर ज्यावेळी बोलतो त्यावेळी ही वस्तुस्थिती ग्रामीण महाराष्ट्रापर्यंत सांगताना बळीराजानं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावखेड्यानं काय केलं पाहिजे, काय वाटतं? निश्चितपणे या संकटासंदर्भात आपण सातत्याने जागरूकता निर्माण करतोय. शेतकऱ्यांनी देखील त्यांचं मन तयार केलेलं आहे. संकट हे येणार आहे. संकट आणि ते किती प्रमाणात राज्य सरकार त्याची तीव्रता, केंद्र सरकार किती प्रमाणात तीव्रता कमी करेल त्यावर ते संकटाचा प्रभाव हा शेती आणि शेतकऱ्यांवरती कमीत कमी होईल अशा पद्धतीचं नियोजनासाठी दबाव हा शेतकरी गटाकडनं तयार झाला पाहिजे. ही गोष्ट महत्वाची आहे. आणि आपण ग्राहक म्हणून शहरामध्ये राहणारे जे काही लोक आहेत त्यांनी देखील हा विचार केला पाहिजे की तो बळीराजा आहे, तो कष्टकरी आहे आणि या जर एकच संकट नाही तर हे तिहेरी संकट आहे. त्या संकटातून त्याला कशा पद्धतीची साथ द्यायची आणि कशा पद्धतीने या संकटातून त्याला वाचवण्याची साठीचे सरकारी धोरणाला मदत करण्याच्या संदर्भात देखील आम्ही सर्वांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. नक्कीच ऋतुचक्रातले 3 महिने बळीराजासाठी फार महत्वाचं असतात, त्यामुळे रुजणं आणि रुजवणं ही देखील भावना अत्यंत असणं महत्वाची आहे. धन्यवाद सर या सगळ्या संवादाबद्दल.